एकदम वर, एकदम सरळ करा बघा. जे जे हिंदू आहेत त्यांनी सरळ हात करा. ज्यांना संशय आहे त्यांनी खाली केले तरी चालते. जे जे हिंदू आहे, स्वतःला हिंदू म्हणून घेतात, त्यांनी वर हात करायचे एकदम लंबे बघा. हा, त्या दिवशी सगळ्यांच्या तोंडात एकच नाव होतं, हर घर में अब एक ही नाम, हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. हर घर में अब एक ही नाम जय श्री राम, हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. सर्वांनी म्हणायचं जय श्रीराम, जय जय श्रीराम. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. हम हिंदू है बब्बर शेर, बब्बर शेर, बब्बर शेर, हम हिंदू है बब्बर शेर, बब्बर शेर, बब्बर शेर. हम हिंदू है बब्बर शेर, बब्बर शेर, बब्बर शेर, हम हिंदू है बब्बर शेर, बब्बर शेर, बब्बर शेर. जो आए उसे कर दे ढेर, 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 कर दे. हर घर में अब एक ही नाम, हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. जय श्री राम, जय जय श्री राम. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. जय श्री राम, जय जय श्री राम. असं वाटतं मरून तुमच्या पोटी जन्माला यायला पाहिजे. तुम्हाला हाताखाली घ्यायला सांगितले कुणी? नाही, घ्या आता, असू द्या, असू द्या. तुमच्या भावना पोचल्या माझ्यापर्यंत. अरे त्या काळात आम्ही असतो ना, तर आम्हीही गेलो असतो. हा, तिथे कारसेवकांमध्ये आम्ही लहान होतो, ज्याला जमलं ते तिथे गेले. पण मला सांगा, रामाचं मंदिर सहजासहजी झालं? इको फ्लॅट थोडं कमी कमी. रामाचं मंदिर सहजासहजी झालं? बोला 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 बोला. नाही, कारसेवकांना जीव द्यायचं काम पडलं तेव्हा झालं. हा, असंख्य हिंदूंनी आपला प्राण गमावला तेव्हा रामाचं मंदिर झालं. हा, शरयू नदीमध्ये रक्ताचे पाट वाहत होते, रक्त आणि पाणी एक झालं होतं महाराज. इतक्या असंख्य हिंदू बांधवावर, साधू संतांवर गोळीबार झाला होता. त्या काळच्या सरकारने केला होता. यादव, मला असं वाटतं कृष्ण परमात्म्याने स्वतःच्या कुळाचा, यादव कुळाचा स्वतः नाश केला. चुकून 2-3 यादव शिल्लक ठेवले युपी मध्ये. नाही कळालं? ज्यांना कळालं त्यांना धन्यवाद, ज्यांना नाही कळालं ते शेवटच्या दिवशी जेवून जा म्हणजे कळेल. अरे काय निर्घृण महाराज, पालघरमध्ये साधूची हत्या होते, तिथे सुद्धा साधूवर गोळीबार होतो. गोपाष्टमीच्या दिवशी आमच्या साधू संतांवर गोळीबार केला जातो. या अखंड भारतात राहून कन्हैया कुमार सारखे नालायक पोरं JNU सारख्या युनिव्हर्सिटी मधून म्हणतात भारत तेरे तुकडे होंगे, जागे व्हा. ऐका, कारसेवकांनी बलिदान दिलं त्याच वेळेस रामाचं मंदिर झालं, नाहीतर शक्य नव्हतं. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, RSS ह्या ज्या हिंदुत्ववादी संघटना आहेत, काही नालायक म्हणतात त्याच्यावर बॅन लागलं पाहिजे, पण त्याच्यावर जर बॅन लागलं तर आपला बांगलादेश होईल मग. हा, त्यांच्यामुळं आपल्या हातात बांगड्या आहेत, आपल्या कपडाला कुंकू आहे मातांनो. हा, नाहीतर अवघड गोष्ट आहे. काही लोक या भारताला नेस्तनाबूत करण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत, विदेशातून फंडिंग होते त्यांना.
आता आम्ही ते कामं करतो म्हणून आम्हाला सर्व माहिती आहे. जवळपास 20 ते 25 पोरी लव जिहादचा शिकार झालेल्या आम्ही वाशिम जिल्ह्यातल्या पुन्हा हिंदू धर्मात आणल्या. आम्ही प्रत्यक्ष अनुभवलंय म्हणून तुमच्या पुढे सांगतो. रामाचं मंदिर झालं, हिंदू बांधवांचं स्वप्न पूर्ण झालं. आम्ही 1-2 वर्षापूर्वी एका गावात कथा केली, मराठवाड्यातलं गाव. कथेत मी असाच राम मंदिराचा मुद्दा घेतला. कथा झाल्यानंतर काही लोक मला येऊन भेटली, महाराज खूप सुंदर वाटलं आम्हाला, तुम्ही रामाचा मुद्दा काढला, मंदिराचा मुद्दा काढला, कारसेवकांची गोष्ट काढली. आम्ही सुद्धा कारसेवकांमध्ये होतो. 6 डिसेंबर 1992ला जी घटना घडली ती घटना आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेली आहे. त्या दिवशी सकाळी अटल बिहारी वाजपेयी असतील, लालकृष्ण अडवाणी असतील, सुषमा स्वराज असतील, ह्या सर्व या लोकांच्या प्रयत्नाला खरं तर यश आलेलं आहे. आज याच्या तिघांपैकी कोणीही आपल्यात नाहीये, पण त्यांना आखरी श्रद्धांजली आपण 22 जानेवारी या दिवशी दिली, राम मंदिर बांधून. ज्या दिवशी 6 डिसेंबरला सकाळी सकाळी कारसेवक एकत्र जमा झाले, हिंदुत्ववादी संघटना जमा झाल्या. कोणी हातात फावडं घेतलं, कोणी टिकाव घेतली, जसं जमेल तसं. फक्त एकच स्वप्न, मस्जिद नष्ट करायची, माझ्या रामाच्या मंदिराची वीट तिथं ठेवायची. हा, 1-2 जण आम्ही पाहिले महाराज. ते लोक मला बोलू लागले कथेच्या गावचे, महाराज आम्ही एक 25 वर्षाचा तरुणाबांड मुलगा पाहिला आणि एक 23 वर्षाची तरणी मुलगी पाहिली. बघा काय समर्पण असते आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये, भारतामध्ये, त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये किती मोठा त्याग आहे. लोक स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाहीत, असे इथले लोक आहेत. म्हणून त्या 2 जणांनी आम्ही पाहत होतो, 25 वर्षाचा मुलगा आहे, 23 वर्षाची मुलगी आहे. त्यांनी काय केलं, सकाळी सकाळी 8-9च्या दरम्यान 6 डिसेंबरचा दिवस उजाडला. सकाळी सकाळी 8-9 वाजता जे ते आपल्या हाताला जे लागल ते मस्जिद पाडण्याकरता निघालं. त्यांनी स्वतःच्या शरीराला बॉम्ब्स गुंडाळले, RDX गुंडाळले आणि ते 2 जण त्या घुम्मतपर्यंत गेले मस्जिदीच्या. आणि त्यांनी सर्वांना सांगितलं आता तुम्ही बाजूला व्हा. आणि एका सेकंदात डोळ्याची पापणी लवते न लवते स्फोट झाला. रक्ताच्या चिरकांड्या जिकडं तिकडं उडल्या, मांसाचे लगदे तुकडे जिकडं तिकडं विखुरले. पण त्याच्यासोबत त्यांच्या शरीराला म्हणजे त्यांनी तिलांजली दिली, राख रांगोळी लावली, तुळशीपत्र ठेवलं शरीरावर. पण त्यांच्या शरीरासोबत ते घुम्मत सुद्धा नष्ट झालं. बाबरी मस्जिद सुद्धा विध्वंस होऊन नष्ट झाली. आज ती नष्ट झाली म्हणून आपण राम मंदिरात जाऊ शकतो. मला असं सांगावं असं वाटेल, आमच्या नामदेव महाराजांना सुद्धा अभंगातून हेच म्हणायचंय. कदाचित अशा लोकांकरताच नामदेवराय म्हणत असतील, देह जावो अथवा रावो, करुणेसाठी तसे स्वर पाहिजे, गोड चाल म्हटले महाराज. देह गेला तरी चालेल, पण माझा पांडुरंग त्याला मी कधी सोडणार आहे. जर हे आकाशवर पडो पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाय, तुटो हे शरीर, असे हे वाक्य आहेच वाङ्मयामध्ये. शरीर तुटलं तरी चालेल, तुटलं ना शरीर
25 वर्षाचं वय, 23 वर्षाचं वय, हा जे वय ब्युटी पार्लरला जायचं असतं, जे वय संसार करायचं असतं, अशा वयामध्ये एका पोरीनं आपला जीव दिला महाराज. हा एका पोराने राम मंदिरासाठी स्वतःला उडवलं. असे लोक आहेत आपल्या देशामध्ये. विचारा, इथून आपण पुढे गेलो. सुविचारणा, विचारा, संतांना विचारा, देव मला भेटेल काय. तिसरी अवस्था आहे सुविचारणा. तनु मानसा, तनु म्हणजे शरीर, हे शरीर सुद्धा देवासाठी खर्च करायचं. सत्वापत्ती, चौथी अवस्था. सत्व आपत्ती असा विग्रह आहे, वृद्धी संधी आहे. सत्वगुण बळावतो ज्या वेळेस आपण परमार्थाला लागतो. आपला सत्वगुण बळावलाय का? प्रत्येकाने ऑन दी स्पॉट परीक्षा करा आपली. आपण सत्वगुणी आहोत, रजोगुणी आहोत का तमोगुणी आहोत? बसलेल्या प्रत्येकाला आज कळेल मी कोणत्या गुणात आहोत. कसं कळेल? ऐका, लक्ष द्या माझ्याकडे बघा. आपण सत्वगुणी आहोत, आपण रजोगुणी आहोत का आपण तमोगुणी आहोत? कसं कळेल? समजा तुम्हाला जर कीर्तनात विनोद आवडत असेल, महाराजांनी विनोदच केला पाहिजे, आम्हाला हसवलं पाहिजे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर समजावं तुम्ही रजोगुणी आहात. असे काही टायटल आहेत यूट्यूबला. काही यूट्यूब चॅनलवाले असे टायटल वापरतात जास्त व्ह्यूअर्स मिळावे म्हणून. आता आमचं हे चॅनल खूप सुंदर आहे बरं का. काय नाव आहे चॅनलचं? संत पंढरी शेगाव. आपल्याजवळ मोबाईल असेल तर हे चॅनल काढा, संत पंढरी शेगाव. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका बरं. तुमचा प्रचार करतो, कारण की याच्यावर चांगलेच कंटेंट आहेत. हा असे काही कंटेंट, असे काही लोगो बनवल्या जातात यूट्यूबवर. मी पाहिले एक दोन त्या चॅनलला, त्याच्यात टायटल होतं तडका कीर्तन. तडका कीर्तन, तडका. अरे भाजीला तडका देतात आमच्याकडं बा, कीर्तनाला आलाय. काही काही तर याच्याही पुढे टायटल आहे, पोट दुखेपर्यंत हसवणारे कीर्तन. कशाला पोट दुखून घेताय? दवाखाना करायचं काम पडत. म्हणजे हसणं कीर्तन नसतं. हा याची परंपरा आहे, काही मर्यादा आहेत. विनोदाला इथे वाव नाहीये. हा संतांची ही परंपरा नाहीये. भक्ती ज्ञानाविरहित इतर गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. हा जेणेकरून ही मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे तुमच्या आमच्या घरची नाही, संतांच्या घरची. ही संतांच्या घरची कीर्तन मर्यादा आहे, आपल्या घरची आहे नाही. म्हणून ती मर्यादा कीर्तनकारांनी सांभाळली पाहिजे. पण आमचे असे काही कीर्तनकार आहेत महाराज, काय बोलतील काही सांगता येत नाही. फेमस होण्याकरता काय स्टेटमेंट देतील सांगता येत नाही. ज्या दिवशी आमच्या कीर्तनात कमरेच्या खालचा विनोद होतो त्यावेळेस आमच्या वारकरी संप्रदायाचा पराजय होतो. विठ्ठल अवघड आहे, खूप अवघड गोष्ट आहे. तनुमानसा, सत्वापत्ती, सत्वगुणी आहोत का रजोगुणी आहोत? आपल्याला विनोद आवडत असेल तर समजावं आपण रजोगुणी आहोत. आपल्याला असं वाटतं कीर्तनात जुगलबंदी झाली पाहिजे, मृदंगाचार्याची, गायनाचार्याची. असे आता इथं एकच मृदंगाचार्य बरं आहे, पण कधी कधी दोन मृदंगाचार्य बघायला मिळतात. या पार्टीचा एक, त्या पार्टीचा एक. आता इथं पार्ट्या नाहीत त्याच्यामुळं बरं आहे. नाहीतर कार्यकर्ते लोक अवघड आहे महाराज. आमचं नाव झालं पाहिजे, आमच्या पार्टीचं नाव झालं पाहिजे, आमच्या मृदंगाचार्याचं नाव झालं पाहिजे. म्हणून मृदंग ज्यावेळेस कीर्तनात येतो ना, मृदंगाला दैवता म्हणून, देवता म्हणून तिचा आदर सत्कार केला पाहिजे. आपण जर मृदंगाला पाय लावून वाजवत असू तर त्या मृदंग देवतेचा अपमान होतो कीर्तनामध्ये. त्याला पाय कधी लावू नये. हा तुम्हाला जर गट्ट्या लावायचे असतील तर ते साहजिक आहे, पण तुम्ही लोकांच्या मनोरंजनाकरता त्याला पाय लावून जर तुम्ही वाजवत असाल तर तो त्या देवताचा अपमान आहे. तुम्ही मृदंगाची सेवा करा. मृदंगाची सेवा करणारा लवकर प्रसिद्ध होतो महाराज, त्याची तशी सेवा केली पाहिजे. हा म्हणून मृदंगाची जुगलबंदी झाली पाहिजे. कीर्तनाची, अरे मृदंगाची तर ऐकली, पण आम्ही कीर्तनाचीही जुगलबंदी ऐकायला लागलो. काय दुर्दैव आहे, काय वाईट दिवस आली संप्रदायावर. कीर्तनाची जुगलबंदी, मृदंगाची ऐकली होती, गायनाची जुगलबंदी ऐकली होती, पण कीर्तनाची जुगलबंदी. दोघं जण इथं उभे राहून कीर्तन करायला लागले. काय परंपरा आहे, कोणी निर्माण करून दिले? काय शास्त्राधार, काय संदर्भ आहे, पूर्वी कुठं घडलेलं आहे? अवघड आहे. कलियुगाचं वार आहे दादा, सावध राहा. ज्यांना असं वाटतं जुगलबंदी झाली पाहिजे, अरे असे काही गावं आहेत जिथे मृदंगाचार्याचे दोघांचे भांडणं झाले आणि त्या भांडणापायी सप्ते बंद पडले. अवघड आहे. कार्यकर्त्याचे महाराज वाद झाले त्या मृदंगामुळं. अवघड गोष्ट आहे. मृदंगाचार्य साऊंडवाल्या जवळ जाऊन म्हणतो, शेवटच्या दिवशी बघतो तुझ्याकडं, पाकिटातलं देतो थोडं, माझा आवाज वाढला पाहिजे. इथं नाही तसं, इथं सेवा करतात बिचार. पण अवघड आहे. मग यांचा आवाज वाढतो, यांचा कमी होतो. मृदंगाचार्याचा जुगलबंदी झाली पाहिजे. ज्याला असं वाटतं समजावं तो शुद्ध तमोगुणी आहे. आणि ज्याला असं वाटतं मी कीर्तनात बसलो, मला काहीतरी चांगलं ऐकायला मिळालं पाहिजे, जे कधी आम्ही ऐकलं नाही, असा काहीतरी सिद्धांत, असं काहीतरी नवीन आम्ही इथून घेऊन गेलो पाहिजे, जेणेकरून माझा परमार्थ वाढला पाहिजे, त्याला शुद्ध सत्वगुणी म्हणतात. हां आता आपण कशात आहोत?
रजोगुणात आहोत, तमोगुणात आहोत का सत्वगुणात आहोत, ज्याचं त्यांनी बसल्या जाग्यावर ठरवा. विठ्ठल. सत्वापत्ती ही अवस्था आहे. सत्वापत्ती चौथी अवस्था आहे. चौथ्या अवस्थेपर्यंत आपण आलो आहे की नाही. सत्वगुण कोणाचा वाढला? मीराबाईचा वाढला. पायात घुंगरू बांधून मीराबाई नाचली. आजही पायात घुंगरू बांधून नाचणाऱ्या अनेक वचन युट्यूबवर सर्च करा, आहेत. खूप व्हिडिओ मिळतील तुम्हाला. पण देवा करता नाही, त्या लोकांकरता मनोरंजन म्हणून नाचता. आमची मीराबाई लोकांकरता नाही नाचली. बघ घुंगरू बांध मीरा नाची रे, बघ घुंगरू बांध मीरा नाची रे, बघ घुंगरू बांध मीरा नाची रे. विष का प्याला राजाजी ने भेजा, विष का प्याला राजाजी ने भेजा, पिबत मीरा हसी रे, पिबत मीरा हसी रे. बघ घुंगरू बांध मीरा नाची रे, बघ घुंगरू बांध मीरा नाची रे, बघ घुंगरू बांध मीरा नाची रे. पायात घुंगरू बांधून मीराबाई नाचल्या. सत्वापत्ती, सत्वगुण बळावतो. कीर्तनात बसल्यानंतर सत्वगुण बळावला पाहिजे. कारण कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग होय ग हरी रूप, होय ग हरी रूप. कीर्तन सांग, कीर्तन कीर्तन सांग. आपलं शरीर हरिरूप होतं कीर्तनात बसल्यानंतर, पण ते कीर्तन तसं असलं पाहिजे. सत्वापत्ती, सत्वगुण वाढला पाहिजे. हा सत्वापत्ती. असंशक्ती, असंशक्ती नावाचा एक ही अवस्था आहे, हा पदार्थ आहे. या असंशक्ती नावाच्या भूमिकेमध्ये कोण कोण आलो हो महाराज? असंशक्ती, असम म्हणजे नाही, आसक्ती, आसक्ती नाही, असे कोण कोण आहेत? असंशक्ती सांगतो पदार्थाभावीने तुरेगा. राहिलेल्या 2 अवस्था सांगून 15 मिनिटात पूर्णविराम. असंशक्ती, कोणाला देहाविषयी असंशक्ती आहे, आसक्ती नाही. गंधमादन नावाचं एक छोटंसं वानराचं पिलू होतं. त्याचं वैशिष्ट्य असं होतं, त्याच्या शरीराचा सुगंध दरवळत होता त्रेतायुगामध्ये. आणि त्याच्या शरीराचा सुगंध दरवळत असल्यामुळं कुंभकर्णाला असं वाटलं, आपल्या सैन्यामध्ये राक्षस लोक आंघोळच करत नाहीत, त्यांच्या शरीराचा दुर्गंध येतो. आपले राक्षस महिना महिना आंघोळ करत नाहीत, म्हणून हा गंधमादन आपल्या पक्षात आला पाहिजे. तेव्हापासून पक्षप्रवेश सुरू झाले, आजपर्यंतही चालूच आहेत. यांनी आपल्या पक्षात प्रवेश केला पाहिजे. मग गंधमादनाच्या समोर हात जोडून कुंभकर्ण उभा आहे. गंधमादना, आमचे राक्षस महिना महिना आंघोळ करत नाहीत, त्यांच्या शरीराचा दुर्गंध येतो, तुझ्या शरीराचा सुगंध येतो. आमचे राक्षस आंघोळ करत नाहीत. राक्षस म्हटलं, माणस नाही बरं. हा म्हणजे जे महिना महिना आंघोळ करत नाहीत ते माणसं असं लावलं तरी चालतं. आमचे राक्षस महिना महिना आंघोळ करत नाहीत, त्यांच्या शरीराचा दुर्गंध येतो. एक काम कर, तू आमच्या पक्षात प्रवेश कर, तुला जे पाहिजे ते देतो, वाटलं तर गुवाहाटीला घेऊन जातो. नाही कळालं? हा चाणाक्ष आहेत लोक. तुला जे पाहिजे, जे काही उद्योग करायचे ते कर. तुला उद्योग मंत्री करतो, तुला वित्त मंत्री करतो, तुला शिक्षण मंत्री करतो, तुला आरोग्य मंत्री करतो. तेव्हापासून लालच सुरू झालं, ते आजपर्यंत चालू आहे. आणि मग गंधमादनाने हो म्हटलं. नाही नाही नाही, गंधमादन काय म्हणतो ऐका. अरे कुंभकर्ण, कोणासमोर बोलतोस? मी रामभक्त आहे. जोपर्यंत या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब आहे तोपर्यंत रामाचा म्हणूनच जगेल आणि रामाचा म्हणूनच मरेल, पण रावणाच्या पक्षात प्रवेश करणार नाही. यालाच म्हणतात देह जावो अथवा राहो.